दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कुरवपूर या पवित्र स्थळी एक वृद्ध दाम्पत्य राहत होतं. त्यांचं आयुष्य भक्तीने भरलेलं, पण एकच दुःख, त्यांना अपत्य नव्हतं. दोघं रोज नदी किनारी बसून श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण करायचे. दत्त दिगंबर, दत्त दिगंबर, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर. वर्षानुवर्ष गेली, पण उत्तर मिळालं नाही. एका संध्याकाळी दत्त जयंतीच्या दिवशी आकाशात वादळ आलं. वीज चमकली आणि नदी किनारी तेजोमय स्वरूप प्रकट झालं. तो दुसरा कोणी नसून स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ होते. ते म्हणाले, माझ्या भक्तांनो, तुम्ही माझं नाम इतक्या वर्षांपासून घेत आहात. मी कधी दुर्लक्ष करतो का माझ्या भक्तांकडे? भक्तीने केलेली प्रार्थना ही कधीच व्यर्थ जात नाही. तेज मंदावत गेलं आणि वाऱ्याच्या झुळूयुकीत त्यांनी हात वर केला. जा, तुमच्या घरी दैवी प्रकाश उतरतोय. तुमचं भाग्य बदलणार आहे. त्या रात्री वृद्ध दाम्पत्याच्या घरात दीप लागला आणि काही महिन्यात त्यांना एक सुंदर बालक झालं. गावभर चर्चा झाली. श्रीपाद श्रीवल्लभांनी थेट कृपा केली. त्या बाळाचं नाव ठेवलं दत्तेश आणि पुढे तो गावात एक संतच झाला. या कथेतून उपदेश: श्रीपाद श्रीवल्लभांवर पूर्ण विश्वास ठेवा. ते भक्तांच्या हाकेला वेळेवर उत्तर देतात. फक्त हृदयात निखळ भक्ती असली पाहिजे. श्री गुरुदेव दत्त.